तर इंटिग्रेशन मधले एक्झाम्पल आपण बघतोय. इंटिग्रेशन 1/3 मायनस 10x मायनस 25x स्क्वेअर dx ही एक्झाम्पल सोडवायचं. आता आपण हे एक्झाम्पल सोडताना पहिल्यांदा त्यामध्ये एक्सचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आपला 25 आहे. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर बघायचं पहिल्यांदा. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे ते 25 ला काय करणार आहोत तुम्ही ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं. आता हे ब्रॅकेट नाही असं म्हणतो बाहेर काढायचं. चला ब्रॅकेट तयार करा. इंटिग्रेशन आपण काय करणार आहे थोडीशी ऍडजस्टमेंट केल्याशिवाय उत्तर येत नाही. आता 25 वर आपण सगळीकडून बाहेर काढलं तर काय होईल इथं काय येणार आहे 25. तर ब्रॅकेट मध्ये काय करायचं सांगा. इथं 3/25 तुम्ही सांगा डिवाइडेड बाय 10/25 इथे x येईल बरोबर का. परत पुढे काय येईल मायनस एक्स स्क्वेअर बरोबर का. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला पुढे आणखी काय करता येते त्यामध्ये ऍडजस्टमेंट. तर आपल्याला इथं हे 3 येते म्हणून 3 हाय असं ठेवूया बरोबर आहे का. 3 हाय असं ठेवूया. दोन्हीमध्ये काय करता येते का किंवा 25 जर आपण असं बाहेर काढलं इकडे सेपरेट तरी सुद्धा चालतंय. तर करूया ऍडजस्टमेंट काय होते बघूया. हे राहू द्या 2-3 पद्धतीने सोडते. हा आता हे 1/25 जर प्रश्न भेटला आपण थांबा एक मिनिट. आता काय करू माहिती आहे का ही तर स्टेप अशी आली की थोडंसं आणखी कॅल्क्युलेशन होतंय का बघायला. जेणेकरून आपल्याला वर्ग थोडं जरा कॅल्क्युलेशन लहान करून घ्यायचं. मग आपण आता काय करूया थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. 25 काय असतं सगळं बाकी ब्रॅकेट मध्ये हे 3 चा 25 तर काय आपल्याला भाग वगैरे काढत येत नाही. ठेवू आहे असं थोड्या वेळ. हे 3 भागिले 25 तर हाय असं 10 च्या निम्मा किती येते 5. 5 25 थोडक्यात 5×10 पाडा आहे आपल्याला 5×10 आणि 5×5 25. इथे काय आला आपला x मायनस काय आपल्याला एक्स स्क्वेअर आहे. ही काय आपल्याला dx तरी हाय असं हे पण dx हाय असं. आता ज्यावेळेला असं तर कुठली असते ते मायनस आधार कसं काय विचार करून बसायचं नाही. कोएफिशियंटची मेथड लक्षात ठेवायची. आपल्याला खाली काय करायचं असतो फॉर्म्युला यूज करायचा असतो. फॉर्म्युला यूज करण्यासाठी कोएफिशियंट हिचं कशाचं बघायचा. आपण पहिलं टार्गेट काय पहिली स्टेप काय एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो असेल तो बाहेर घेतला आपण काय. आता काय करतील -25 बाहेर घेतील म्हणजे सगळ्यांचं काय सिंबल बदललं तसं चालतं. काय करतील -25 बाहेर घेतील -25 तसं चालतं. परत इकडे मायनस राहणार परत आतमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल त्यामुळे काय तर हाय असं दोन्ही पद्धतीने चालत नाही. आता एक मेथड लक्षात ठेवायची आपल्याला ह्याची ऍडजस्टमेंट करायची. कशामध्ये ऍडजस्टमेंट करायची की जसं काल आपण एक्झाम्पल बघितलं एक्स स्क्वेअर मायनस काय होतं 8x प्लस काय तिथं 12 होतं. आपण ह्याचं कसं डायरेक्ट बघून सांगू शकतो थोडीशी ऍडजस्टमेंट. काय करायचं आपण एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 4 करायचं. हे कशामुळं तर आपल्याला आठवतंय सहज बघितले कारण पूर्णांक संख्या इंटिजर मध्ये हे 12च्या पुढे आपण काय केलं 16 मधून 4 केलं किती येते बरोबर 12 आहे. आता ह्याची ऍडजस्टमेंट आपल्याला मग करता येईल का. तर ह्याचं काय केलं आपण x प्लस 4चा काय केलता स्क्वेअर केलता -4 आहे असं बरोबर का. अशा ऍडजस्टमेंट आपण सहज केली. कशामुळं आपल्याला दहावीमध्ये जायला लागली आपण सहज कॅल्क्युलेशन करू शकतोय. ही 4 इथे कसं आलं तर इथे आपण ऍडजस्टमेंट केली. मग आता आपल्याला इथं तशी ऍडजस्टमेंट तोंडी आठवते का तोंडी ऍडजस्टमेंट करता येते का नाही करता येत तोंडी ऍडजस्टमेंट. मग इथं जसं आपण इथे काय केलं 16 मधून 4 केलं किंवा कधी प्लस केलं कधी मायनस केलं ही कशावर ठरवायचं तर ह्या कोएफिशियंटचा स्क्वेअरचा तो फॉर्म्युला पडला. इथं कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा. कशाचा एक्सच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करताना 1/2 मल्टिप्लाय करायचं. जे उत्तर येईल ते एकदा ऍड करायचं आणि एकदा काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. मी तुम्हाला कळलं की ऍडजस्टमेंट लक्षात लगेच अशी ऍडजस्टमेंट करायचं ऑटोमॅटिक मिळून जाईल. येतं लक्षात ते यासाठी आपण कोएफिशियंट वापरतो. आता मग इथं आपल्याला जशी ऍडजस्टमेंट केली आपण तशी आपल्याला इथं ऍडजस्टमेंट करावं लागेल. मग करता येत नाही मग काय करायचं एक्सचा कोएफिशियंट काय आहे एक्सचा कोएफिशियंट काय आपल्याला एवढा एक्सचा काय आहे कोएफिशियंट. आपण काय करूया त्या ऍडजस्टमेंट या ठिकाणी करूया. कशी करायची ऍडजस्टमेंट बघा कसं करायचं बघा व्यवस्थित लक्ष ठेवा. हा मग आता आपण काय करणार 1/2 कोएफिशियंट कशाचं कोएफिशियंट घेणार आहे कोएफिशियंट ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स त्याचा काय करायचं स्क्वेअर. मग काय आपल्याला 1/2 कोएफिशियंट काय आहे सांगा बरं. एक्सचा कोएफिशियंट काय -2 हे मायनस करायचं मायनस त्याचा काय असं करायचा स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर काय स्क्वेअर केलं काय 1/2 काय 1/4 हे मायनसचं काय होईल प्लस होईल स्क्वेअर केल्यानंतर 4 येईल वरती डिवाइडेड बाय काय 25 4 ला 4 कॅन्सल झाला
बरोबर आहे. मग आता हे ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो, 1/25 जे आहे ते काय करायचं, एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. हे ऍडजस्टमेंट आपल्याला ऑटोमॅटिकली मिळालं. आता पुढची स्टेप कशी आहे बघा. हे एक्झाम्पल तुम्हाला पाठ वगैरे करून जमत नसते किंवा लक्षात ठेवून किती तुम्ही लक्षात ठेवायला प्रयत्न केला तरी एक एक्झाम्पल त्यामुळे ही असे मेथड समजून घेतलं की तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं येतं. मग आता तुम्हाला पुढच्या स्टेपला काय करावं लागेल, इंटिग्रेशन. इथं 1/25 होतं काय आहे, हायचं एखाद्या इंटिग्रेशनच्या बाहेर तर सुद्धा चालतंय, काय अडचण येत नाही. मग इंटू इथं काय आपल्या ऍडजस्टमेंट पुढं हे तुम्हाला काय दिले सुरुवातीला बघा, हे काय आपल्याकडे 3/25 तर मध्ये काय असेल काय अडचण नाही. परत काय केलं आपण, मायनस काय 2/5x आहे. परत काय पुढं -x² आहे. आलं लक्षात, तिथपर्यंत आलो. आता आपण काय करू, एक थोडीशी ऍडजस्टमेंट करताना काय केलं आपण, एकदा मायनस एकदा प्लस घेऊ. काय एकदा प्लस करायला एकदा आपण 1/25 ऍड केलं आणि एकदा मायनस केलं. ओके, काय फरक पडला का, हाय अशी स्टेप आहे. आता आपल्याला फॅक्टरायझेशन करण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याला बघूया. मला वाटतं एवढं आवश्यक आहे फॅक्टरायझेशन करण्यासाठी. बाकी काय करायचं, आता ह्यातून एवढ्यातून आपल्याला काय ऍडजस्टमेंट करता येते का बघूया. एक मिनिट आपण त्याआधी मांडून घेऊ, ब्रॅकेट मध्ये त्याला मांडून घेऊ. हे ऍडजस्टमेंट झाले, थोडंसं लक्ष दे बरं का, प्लस मायनस मध्ये चुकू शकते ते. आता बघा, हे आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट केली, त्याच्यात काय थोडासा बदल करून घेतल्यामध्ये. तर आपल्याला काय करायचंय, थोडं इथं कुठलंही इक्वेशन असताना आपलं ओरिजिनल फॉर्म काय, a² प्लस bx प्लस c अशा फॉर्मॅटमध्ये. शक्यतो काय असतं, सगळं पॉझिटिव्ह असते. असा ओरिजिनल फॉर्मॅट आहे आपला. ही ओरिजिनल फॉर्मॅट काढण्यासाठी मायनस दिसते, ते प्लस करून घेतलं पाहिजे. मग आता काय करू आपण, त्यातून काय करू, थोडं सोर्स टाकायचं प्रयत्न करू. जे मायनस माहिती एकत्र तुमच्या प्लसचे शेअर झाले, प्लसच्या टर्म शेअर झाले, मायनसच्या वेगळ्या. आता प्लसची कुठली टर्म आहे, ही एक प्लसची आहे, ही एक प्लसची शेअर लिहून घेऊ. आपण इकडे करू शकतो. हे 3/25 शेजारी घेतलं, हे शेजारी करून घेतला 1/25 शेजारी घेतला. आता मायनसच्या कुठल्या पहिल्यांदा मायनस, ही मायनसची काय x², त्यानंतर मायनसची x ची काय उतरतंय का मला पॉलिनॉमियलच्या डिग्रीच्या उतरतंय का मला. परत काय -25. काय फरक पडला इथं, फक्त आदला बदल केली आपण, तर मग इकडे तिकडे बनली. काय फरक पडला आता नाही. मग आता एवढ्यामध्ये मी मायनस कमान करू शकतो मग एवढ्यामध्ये. आता हे घेतलं थोडी, हे तुम्हाला दोन्ही कॅल्क्युलेशन करता घेऊन करून सांगा बरं दोन्हीचं कॅल्क्युलेशन काय होईल. हे फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे, इथे काय असं इंटिग्रेशनचा संबंधच नाही. इंटिग्रेशन फक्त फॉर्म्युला पाठ पडतं. आता हे छेद समान आहे, बरोबर का, छेद समान आहे, पाया समान आहे. काय म्हणजे या दोन्हीची बेरीज 4 काय येतं 25 येतं. आता इथं वजा तर काय सगळ्यामधून वजा आहे. ब्रॅकेटमध्ये काय सांगा, काय आहे ब्रॅकेटमध्ये x² आहे, बरोबर का, प्लस 2/5x राहील, परत 1/25 राहिला आहे. इथं कंस पूर्ण होणार आहे, dx तरी तर पाहिजे आहे असं येणारच आहे. लक्षात व्यवस्थित कळतं ना. तिथपर्यंत काय शंका नसावी, एकदम सोपा आहे. इथं इंटिग्रेशनचा संबंध नाही. इंटिग्रेशन त्यासाठी घेणार आहे कॅल्क्युलेशन आहे. आपण फक्त ऍडजस्टमेंट आणि कॅल्क्युलेशन करतो, त्यामुळे दुसरं काही इंटिग्रेशन डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशन निघतंय. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून आता हे तुम्हाला याचा फॅक्टर मिळेल, ना आपल्याकडे. आता याचा कसा फॅक्टर मिळते बघा, इथे काय करू शकतो आपण, ही 1/25 आपण थोड्या वेळ बाहेर घ्यायचं चालतं इंटिग्रेशनच्या. 1/25 आपण फास्ट टाइम इंटिग्रेशनच्या काय करू शकतो, बाहेर घेऊ शकतो. व्यवस्थित लक्ष द्या बरं, कळते सगळ्यांना काय अडचण नाही. 1/25 ही इंटिग्रेशन. थोडंसं आपण काय करूया, आता ब्रॅकेटमध्ये आपण चाललंय सगळे, हे ब्रॅकेटमध्ये. आता हे 4 आहे, खाली 25 आहे. मी जर असं लिहिलं 2/5 लिहिलं आणि त्याचा काय केलं इथं असं स्क्वेअर झाला, ब्रॅकेट टाका. हे काय ह्याच्यावरून हे लिहू शकतो, ह्याच्यावरून हे लिहू शकतो. आता मायनस इथं मी काय लिहू शकतो बघा, इथं मी x प्लस काय लिहू शकतो 1/5 त्याचा स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर लिहू शकतो. असं कसं लिहिलं बघा, कुठलं लिहिलंय, ह्याच्यावरून हे लिहू शकतो, ह्याच्यावरून हे लिहू शकतो. हा कुठं मायनस आहे, कुठं मायनस आहे असू दे की, हे मायनस आपण पहिल्यांदा बाहेर काढलं की काय येईल ते येईल, उत्तर येईल ते. तरी जर मायनस आपण ठेवलं असतं परत प्लस मायनस होईल. कॅल्क्युलेशन सुरुवातीला काढलं येईल काय आपण. आता तिथपर्यंत आपलं बरोबर आहे, काय चुकलेलं नाही. ह्याला फॉर्म्युला आहे आपल्याला a² - x² तो फॉर्म्युला अप्लाय करा. आता इथं काय केलं, ह्याच्यावर कसं आपलं
त्या स्टेपवर म्हणजे कशा स्टेप काय ना इथपर्यंत काय शंका आहे का सिस्टमॅटिक सोडवत गेलो आपण. हा मग आता एक्स प्लस 5 1 बाय हे जर तुम्ही सोडवलं बघा सोडवून वाटलं तेवढं एक्स प्लस 1 बाय 5 ह्याचा काय करा स्क्वेअर करा. सांगा मला स्क्वेअर करून काय पहिल्या पदाचा वर्ग परत दोन्ही पदाचा दुप्पट प्लस शेवटच्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग. हा मग काय होईल एक्सचा वर्ग दोन्ही पदाचे दुप्पट म्हणजे 2 लिहायचं ए लिहायचा बी लिहायचं काय ते ए आणि परत काय बी बरोबर आहे. परत त्याचा वर्ग म्हणजे काय 1 चा वर्ग 1 आणि 5 चा 25. हे सोडवलं काय येते एक्स स्क्वेअर प्लस 2x बाय 5 प्लस 1 बाय 25. विचार मग दिसते तुम्हाला इथे दिसते बरोबर आहे का 2x बाय 5 म्हणजे ह्याच्यावर मी हे लिहू शकतो ह्याच्यावर हे लिहू शकतो. ओके इथपर्यंत काय शंका नाही. आता पुढं मग आता मी काय करतो हे ब्रॅकेट हाय असतं मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला काय त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला याचा तरी 1 बाय 25 तर काय असतं. मग आधी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो काय फॉर्म्युला बघा तर आपल्याला इंटिग्रेशन इथे काय हे काय सगळा कॉन्स्टंट आहे 2 बाय 5 काय पूर्णपणे कॉन्स्टंट आहे म्हणजे तुम्ही काय लिहू शकतो a चा स्क्वेअर आणि ह्यामध्ये व्हेरिएबल आला म्हणजे ह्या एवढ्याला काय म्हणू शकतो मी x चा स्क्वेअर दे ह्याचा फॉर्म्युला सांगा बरं काय 1 अपॉन s स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा 1 बाय 2a 1 बाय 2a log ऑफ a प्लस x डिवाइडेड बाय a मायनस x प्लस असा फॉर्म्युला आपल्याला. आता हा फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करता येईल डायरेक्ट मला आन्सर सांगा बरं काय बघा लॉग ऑफ 1 अपॉन 2a पडेल 1 अपॉन 2a म्हणजे काय 1 अपॉन 2a a काय आपला इथं 2 बाय 5 इनटू लॉग ऑफ काय होणार आहे हा 1 अपॉन 2a झालंय बरोबर का. आता हे लॉग ऑफ a प्लस म्हणजे काय 2 अपॉन 5 प्लस x प्लस 1 बाय 5 डिवाइडेड बाय काय 2 अपॉन 5 मायनस x प्लस 1 5 ह्याला कंस टाकायला विसरू नका बरं. तिथे तुम्ही कंस नाही टाकलं तर चुकले ह्याला कंस टाकायला विसरू नका. ते कंस नाही टाकलं तर पुन्हा सगळं ओके प्लस c तिथनं पुढे तुम्हाला सोडवू वाटलं तर सोडवा नसेल तर हायस्ट ठेवलं तरी चालतंय. आता हे कॅल्क्युलेशन शेत समान करून घ्या 5 कॅन्सल होऊन जाईल सोडवलं की इथे 2 काय कॅल्क्युलेशन करता येते का बघा हे कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे तिथनं पुढे तुम्हाला सोडवता येईल. कळलंय काय अडचण आहे की एवढं ह्यामध्ये फक्त कोएफिशियंटची मेथड आहे नवीन काय नाही इंटिग्रेशनचं फक्त नाव दिसतं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. काय इंटिग्रेशन संबंध आला फक्त इंटिग्रेशन संबंध कुठं आला एवढा एक फॉर्म्युला पाठ असेल तर ही बाकी सगळं आहे का हे ऍडजस्टमेंट आहे. मी ऍडजस्टमेंट तुम्ही आधीच शिकलेलं आहे नवीनमध्येच 8वी 9वी मध्येच ऍडजस्टमेंट शिकलेलं आहे. पॉलिनॉमियल चॅप्टरमध्ये रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये इथं 12वी मध्ये इंटिग्रेशन जर चॅप्टर असला तर फक्त तिथे फॉर्म्युला आहे तुम्हाला ऍडजस्टमेंट ही आधीच झालेली आहे येतं लक्षात. त्यामुळे समजून घ्या एक्झाम्पल सगळ्यांना कळलं असेल तुम्ही परत लिहिलं चालतंय. आपण दुसरं एक्झाम्पल लगेच बघूया. दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा ओके तर दुसरं एक्झाम्पल आपण बघतोय एकदम सोपं एक्झाम्पल आहे कसं सोडवायचं एक्झाम्पल अशा टाईपमधलं एक्झाम्पल कसं सोडवायचं 1 अपॉन अंडर मध्ये 1 प्लस x काय असं दिलेलं आहे. आता आपण काय करायचं थोडीशी ऍडजस्टमेंट आपल्याला केली तरी तर चालतंय किंवा आता काय स्टेप आहे पुढची काय करावं लागेल ऍडजस्टमेंट काय करावं लागेल आपल्याला त्यातलं कॉमन काय करावं लागेल काय करता येईल किंवा मायनस जरी आपण काय जणांना वाटतं मायनस किंवा काय जणांना टेन्शन मायनस करायचं ते मायनस सुद्धा आपण काय करू शकतो ऍडजस्ट करू शकतो. मायनस टेन्शन काय करायचं मायनस टेन्शन घेऊ नका काय करायचं मायनस बघा समजा मी ही रूट जरा थोडंसं मोठं काढलं असं बघा मी हे ह्यातनं सगळ्यातनं मायनस सुरुवातीला मी काय केलं असं बाहेर काढून आता हे जे मायनस आहे ते रूटच्या बाहेर जात नसतं बरं नसते तुम्हाला वाटतं मायनसच्या वेगळं आपण टेन्शनच्या बाहेर हे कॉम्प्लेक्स जातं मायनस हे रूटच्या बाहेर अजून कोणी काढलेलं नाही हे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असं येतं म्हणजे मायनस 1 आहे तर काय असतं मग आय तर इथं ते आपल्याला आणायचं ह्या आतमध्ये राहते हे मायनस रूटच्या बाहेर कधी निघणार नाही. आपण ऍडजस्टमेंटसाठी थोडं तात्पुरतं काय केलंय बाहेर काढलेलं आहे. तर आता बघा मग ही कशी स्टेप लागते सांगा इथे काय होईल जे प्लस आहे ते मायनस जे मायनस आहे ते काय होईल प्लस होईल एक्स स्क्वेअर येईल मायनस एक्स येईल मायनस 1 येईल
आतमध्ये असं जातं इंटू काय आहे dx. आता हे जे आपल्याला 4 करता येते का सांगा बरं फॉर्म्युल्यामध्ये, जसं आपण x² + 8x + 12 ची केली काल, तशी हे करता येईल का? हो येत जर असेल तरी बघा डोकं चाललं तर काय करायचं मग? डोकं चाललं त्या वेळेला कशाचा कोएफिशियंट घ्यायचा? x चा कोएफिशियंट घ्यायचा. मग आता काय करणार x चा कोएफिशियंट घेतल्यानंतर कोएफिशियंट काय करायचं? 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x, त्याचा काय करायचं? स्क्वेअर घ्यायचा. ज्या बरोबर स्क्वेअर काय येते बघा 1/2 आहे. कशाचं कोएफिशियंट? x चा. x चा कोएफिशियंट किती येतं? 1 आहे -1. जरी घेतला प्लस मायनस तर काय येतं? पॉझिटिव्ह असल्यामुळे परत पॉझिटिव्ह होतं. -1 चा काय येणार आहे? -1 चा स्क्वेअर काय येईल? 1 असेल. 1/4 उत्तर येईल फायनल 1/4. मग 1/4 काय करायचं? ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करून टाकायचं. म्हणजे कसं येईल बघा बरं, इंटिग्रेशन हे 1 काय अंडर रूट मध्ये काय होतं? मायनस तर आहे, बरोबर आहे का? सगळं अंडर रूट मध्ये मायनस आहे. मोठ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे? x² - x आपण काय केलंय? प्लस 1/4 करायचं मायनस 1/4 आणि इथं पुढं मायनस ब्रॅकेट बसते काय? काय केलंय तर हे 1/4 ऍडजस्ट करण्यासाठी तयार केलंय आपण. एकदा प्लस केला आपण, एकदा मायनस केलं. आता एवढ्याबद्दल थोडासा विचार करा बरं, काय आठवतंय का बघा? बघा विचार करू. नेहमी शेवटची टर्म a - b जरी असलं तरी a² + 2ab + b² असतं. आता हे प्लस b² म्हणजे प्लस येणार, तिन्हीमध्ये शेवटची टर्म म्हणजे b² नेहमी काय असते? प्लस असते. प्लस b असते मायनस b असते. a - b असेल तरी a + b असेल तरी ही शेवटची टर्म आहे 1/4. ही स्क्वेअर रूट परफेक्ट स्क्वेअर मध्ये जरी नसली तर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येत असतो, वरती न्यूमरेटरचा स्क्वेअर असतो परफेक्ट. ओके, आता इथं ऍडजस्ट मला काय करता येईल? मी ह्याच्यावर काय लिहू शकतो सांगा बरं? एवढ्या जागेवर काय लिहू शकतो? काय लिहू शकतो? बघा इथं आठवण. x प्लस का मायनस मधली टर्म जी असेल त्याला जे सिम्बॉल असेल ते a - b मध्ये किंवा a + b मध्ये x मायनस काहीतरी लिहावं. x मायनस काय लिहावं लागेल? तुम्ही ते शेवट बघा. ह्याचं रूपांतर a - b चा स्क्वेअर तर येतं किंवा a + b चा स्क्वेअर तर येतं. तुम्ही दोन्ही पैकी घ्यायचं काय? मायनस घ्यायचं प्लस घ्यायचं ठरवायचं. तुम्हाला जर इथं मायनस घ्यायचं तर कुठे यायचं? ह्या टर्मला सिम्बॉल आहे मायनस. मग आता इथं बघा याला a म्हणजे काय? आपला x आहे आणि b म्हणजे काय? 1/4 आहे. 1/4 म्हणजे वर्गमूळ. आता याचं वर्गमूळ घ्यायचं. मग आता काय होईल तर x तुम्हाला मिळालं मायनस जेव्हा मायनस दिले 1/2 येईल, कारण का त्याचा स्क्वेअर घ्यायचा. हे स्क्वेअर घेऊन आले b² आहे b². ह्यामध्ये इथे काय झाला? हा a² झाला. बघा ही a² झाला. ही मध्ये टर्म म्हणजे काय झाली आपली 2ab झाली. ही काय झाली? b² झाली. लक्षात. आता हे b² म्हणजे 1/4 आहे. b म्हणजे काय असेल बघ? 1/2 असेल. लक्षात. हे तुम्हाला ऍडजस्टमेंट असते, लक्षातच ठेवावं लागते. लक्षात. मग आता काय येतं? इंटिग्रेशन 1 अंडर रूट मध्ये आहे सगळं. हे मायनस विसरून जाऊ नका, मायनस आहे असं जायचं पुढं सगळं कंसामध्ये चाललंय आतमध्ये. तर ह्याच्याबद्दल मी काय एवढ्याबद्दल x - 1/2 चा स्क्वेअर कसं लिहिलं कळलं आहे? कसं लिहिलं कळलं? आता 2 वेळा सांगितलं मी. x - 1/2 हे जर सोडवलं तर तुम्हाला एवढं मिळेल इथपर्यंत. आता हे दोन्ही सोडवून घ्या बरं. एवढं दोन्ही काय येईल नंतर बाजूला करून बघा. -1/4 मायनस हे सोडून काय येईल? -1 -4 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय? -5/4. म्हणजे इथे काय लिहिणार मी? -5/4. ओके, तर इथे dx. आता मायनसची आपल्याला चिंता वाटत होती मग अशी काय आहे मायनसचं काय काय? आता मायनस आपण आतमध्ये गेलं तर काय होईल? मायनस जर आतमध्ये गेलं तर काय होईल? काय होईल सांगा की? हे मायनस इकडे घेतलं की प्लस होऊन हे मायनस होईल. म्हणजे हे इकडे हे इकडे जाईल. म्हणजे काय आले? 5/4 मायनस x - 1/2 चा स्क्वेअर. काय अडचणीपर्यंत हे मायनस लावलं काय होईल? मायनस येईल. हे मायनस इथं प्लस झालं. ही टर्म इकडे झाली फक्त मायनस म्हणून. आलं लक्षात. मायनसचा प्रॉब्लेम तर असं केलं तरी चालतं. तर आता इथं dx. आता ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे तयार आहे. कसा फॉर्म्युला येतो बघा. पण आपल्याकडे फॉर्म्युला तर ही x² झाला. इथे a² पाहिजे ना. a² म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 1/5/4 चा वर्गमूळ घ्या. ह्याला रूट लावू.
आणि ह्याचा काय केला स्क्वेअर केला. काय फरक पडला? काहीच फरक. आता हे 4चं रूट निघतं आणि तिला विचार करत बसा शेवट करा शेवट. हा हे काय झालं -x/1/2 चा स्क्वेअर. म्हणजे आपला कुठला फॉर्मॅट आला इथं? कुठला फॉर्मॅट आला? आपल्याकडे एक फॉर्मॅट कुठला फॉर्म्युला इथं इंटिग्रेशन 1/(x² - x² इंटू dx. काय आहे फॉर्म्युला? रूल काय आहे? 1/2a. हा याला अंडर रूट सॉरी अंडर रूट आहे. हा असं जर चुकलं तर सगळं चुकतं. ह्याला अंडर रूट आहे बघा इथलं हे वाईट मायनस मध्ये आपलं इथं अंडर रूट राहिलं इथं अंडर रूट. मग आपण फॉर्म्युला बदललो ना, फॉर्म्युला बदलला पूर्णपणे. मग हे जर अंडर जर किती वेळ लागतो इथं आपल्या मायनसच्या विचारामध्ये होतो आपलं अंडर रूट राहिलं. मग हे चुकायला एक्झाम्पल चुकतं किती वेळ गेला फक्त आपण गडबडीमध्ये अंडर रूटचं लिहिलेलं नाही. मग अख्खा फॉर्म्युला बदलला ते कशामध्ये गेलो लॉग मध्ये गेलो 1/2a. जर ह्याला अंडर रूट लावून फॉर्म्युला आपल्याला दुसरा लगेच आहे का दुसरा फॉर्म्युला? काय दुसरा फॉर्म्युला याचा? साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे लगेच फॉर्म्युला बदल इथं अंडर रूट बघा इथे काय फॉर्म्युला साइन इनव्हर्स x/a + असा फॉर्म्युला आहे लगेच. हे चुकायला 1 सेकंद तर लागेल. तर ह्याच्यावर काय येईल मग सांगा इंटिग्रेशन याचं फायनल आन्सर सांगा मला. हा साइन इनव्हर्स काय आता इथे x म्हणजे काय? x म्हणजे x - 1/2 बरोबर का? x - 1/2 ही x झाला डिवायडेड बाय a म्हणजे काय? a म्हणजे कॉन्स्टंट आहे रूट 5/4 हे पुढे सुद्धा असलं तर सोडवा नसेल तर इंटिग्रेशन एवढं बरोबर आहे. ओके याचा फोटो काढून घ्या किंवा तुम्ही लिहून देऊ शकता काय अडचण नाही. तुम्हाला काय करायचं एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलं एक्झाम्पल sin 2x डिवायडेड बाय 3sin⁴x - 4 sin²x - 1 dx. काय करायला एक्झाम्पल मध्ये कधी कधी एक्झाम्पलच्या फॉर्मॅटकडे बघून तुम्हाला सबस्टिट्यूशन आठवली पाहिजे. आता इथं sin⁴ दिसते इथं sin²x दिसते तर त्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन इथं वर पण साइन दिसते. तर थोडंसं आपल्याला sin2x चा फॉर्म्युला पण आठवतो तो sin x cos x. तर ह्याच्याबद्दल सबस्टिट्यूशनच आपल्याला करणार आहे कारण आपण असले कधी क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं ऍडजस्टमेंट होईल पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये sin नंतर आपल्याला काय सबस्टिट्यूट करतो. जर आपण थोडं सबस्टिट्यूशन केली गिव्हनला आपण काय पुट करणार इथं तर आपण पुट करणार इथं sin²x बद्दल आपल्याला टी पुट करणार आहे किंवा z काय पुट करायचे ते करा. मी जर sin²x बद्दल इथं टी पुट केलं तर काय होईल आपल्याला 3 आता हे sin²x बद्दल टी पुट केलं लक्ष द्या बरं व्यवस्थित. sin²x बद्दल टी पुट केले हे कसं येईल बघा. आता हे sin काय आपल्याकडे sin⁴x आहे मी इथं असलेलं sin²x परत त्याचा स्क्वेअर केला म्हणजे मी ह्याच्याबद्दल काय पुट करू शकतो टी म्हणजे 3t² बरोबर आहे -4t - 1 म्हणजे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये येते. आपल्याला खाली जेणेकरून काय करायचं आपण सगळे एक्झाम्पल बघितले कालच्यापासून बघतोय तर खाली सगळं क्वाड्रॅटिक इक्वेशनच येते. खाली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्याला आणायला काही करून तर काही करून म्हणजे आपण व्यवस्थित सोडवलं काही करून आणायला. तर इथं कसं येईल मग आता आपण सबस्टिट्यूशन केले की आपल्याला काय माहित आहे सबस्टिट्यूशन केलं म्हणजे पुट केले काय करायचं असतं पुट केले डेरिव्हेटिव्ह घ्या. काय डेरिव्हेटिव्ह सांगा बरं 2 sin x इंटू sin डेरिव्हेटिव्ह cos x इंटू dx इक्वल टू d. पण मी एवढ्याबद्दल काय लिहितो आपल्याकडे फॉर्म्युला एवढ्याबद्दल ट्रिग्नोमेट्री मधला sin 2x चा फॉर्म्युला इंटू dx बरोबर dt. म्हणजे आपण sin 2x dx बद्दल डायरेक्ट आपल्याला dt तर लिहू शकतो x चे पुढे कळालं. पण सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला ह्याचा इनव्हर्स मधलं काढायचं कारण शेवट जसे आपण sin²x बद्दल टी पुट केलं तसं फायनल उत्तर आपल्या टी मध्ये येणार आणि आपलं एक्झाम्पल x मध्ये आपल्याला शेवट टी ची व्हॅल्यू लागणार किंवा x ची व्हॅल्यू पुट करणार काय पाहिजे ना. आता आपण काय करूया x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल थोडीशी ऍडजस्ट. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करूया दोन्ही बाजूला स्क्वेअर केला रूट घेऊ दोन्ही बाजूला रूट घेतलं काय sin x बद्दल आपल्याला काय मिळेल टीचा काय मिळालं टीचं रूट लागून मिळेल टीचा आपल्याला काय मिळेल
रूट टी आपल्या व्हॅल्यू कशी काढायची जशी टीची व्हॅल्यू ही मिळते ही व्हॅल्यू आपल्याला काढावं लागते न लागते पुढे पुढचा भाग आहे तरी पण आपण काढून ठेवूया तर इथे काय येईल x इक्वल टू काय येईल x इक्वल टू साइन इनवर्स रूट टी आपल्याला मिळाले म्हणजे आपल्याकडे टी ची पण व्हॅल्यू आहे x ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे शेवटचा उपयोग पडतो तर आता आपण हे एक्झाम्पल कन्वर्ट करू चला कसं येईल आता टी व्हेरिएबल मध्ये चाललो आपण इंटिग्रेशन चला सांगा बरं sin 2x dx बद्दल आपण काय येणार आहे sin 2x dx बद्दल आपण काय येणार आहे dt लिहिणार आहे बरोबर आहे का शेल लक्ष दिल्यानंतरच कळतं तर dt डिवाइडेड बाय काय येईल 3 बोला 3 t चा स्क्वेअर येईल तर sin रेज टू काय 4 आहे तर sin स्क्वेअर बद्दल टी केलं हे जाण तुम्ही काय केलं दोन बाजू स्क्वेअर केलं तर sin रेज टू 4 इथे काय येईल स्क्वेअर येईल sin रेज टू 3t स्क्वेअर मायनस काय येईल 3 t चा स्क्वेअर च्या जागेवर sin स्क्वेअर टी पुट केलं मायनस 1 हे dt इथे काय काय dt इथे पण आपण dt आपण लिहितो डबल dt लिहायचं नाही बरोबर मध्ये असं होतं इथे वर dt लिहिले काय इथे लिहायचं मी एक करीत काय करा तसं वर लिहा असं दोन्हीकडे dt लिहून नका आता इथं आपला आता अशा टाइपमध्ये जर मोठी व्हॅल्यू सुटलेत करा काय करायचं सांगा बरं x आहे समजा टीचा गेला काय करा x आहे समजा काय करा पहिली स्टेप काय तरी सांगा पहिली स्टेप काय x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचा बाहेर काढा चला काय होईल सांगा काय स्टेप सांगा तुम्ही सांगा ते सोडवलं 1/3 डायरेक्ट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ चला मग काय येतं t चा स्क्वेअर मायनस 4/3t मायनस 1/3 इंटू dt आता आपला ऍडजस्टमेंट करायचं कोएफिशियंट मध्ये घ्यायचं तर t चा कोएफिशियंटचा स्क्वेअर आठवत आपला ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय करायला लागेल आता हा कोएफिशियंट 1/2 कोएफिशियंट ऑफ कशाचा कोएफिशियंट t चा इथं त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर हा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t काय आहे आपल्याकडे 4 मायनस आहे ना मायनस 4/3 ह्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करा गॅस स्क्वेअर करू 1/4 हा सोडा पटकन सांगा 1/4 इंटू 16/9 म्हणजे काय होईल बाबा 4 1 4 4 16 4/9 कळलं इथपर्यंत कळलं काय बरोबर आहे ना कुठं प्लस आहे इथं इथं 1 आहे तोच आहे ना बरोबर आहे चुकलं असेल अजून काय जास्त पुढे गेलं हा एवढं काय एकच प्लस आहे चेक करा 3 sin 4 मायनस 4 sin स्क्वेअर प्लस आहे का इथं प्लस आहे बरोबर आहे का काय पुस्तकामध्ये मी लिहिलेल्या पुस्तकात पाहिजे प्लस आहे तर इथं प्लस आहे हा जास्त काय चुकलं नाही मला घेतलं नाही कारण इथं प्लस केलं आपलं बरोबर इथं सुद्धा काय येईल आपलं काय येणार आहे इथं फक्त प्लस येणार एवढा चेंज होईल मग आता तिथं सुद्धा काय अडचण येणार 4/9 आता काय करूया चला हे लिहू हे कसं येईल सांगा बरं इथे काय करणार आपण ह्याच्यामध्ये 4/9 ऍड करायचं आणि 4/9 ला मायनस करायचं चला काय येईल इंटिग्रेशन 1/3 इंटिग्रेशन मध्ये काय येते बघा आता 1/t चा स्क्वेअर मायनस 4/3 प्लस t ह्याच्या पुढे कुठली टर्म लिहितो आपण प्लस ची असली आली इथे काय लिहायचं प्लस 4/9 मायनस 4/9 इथलं काय प्लस 1/3 इथे काय आले dt तर हे सोडवता येईल आपल्याला एवढ्याबद्दल मी काय लिहू शकतो एवढ्याबद्दल सांगा बरं काय लिहू शकतो मागास सांगितलं कसं लिहायचे 1/3 इंटिग्रेशन मी एवढ्याबद्दल काय लिहू शकतो अडचण करू शकतो ना मी एवढ्याबद्दल काय लिहायचं ह्याला a चा स्क्वेअर म्हणतो ह्याला b चा स्क्वेअर म्हणतो इथं मायनस नंतर a मायनस b होईल म्हणजे काय होईल 1/t3 येणार t चा स्क्वेअर आहे म्हणजे t मध्ये मायनस येणार आहे कारण या मधल्या टर्ममध्ये काय मायनस b चा स्क्वेअर असतो म्हणजे काय याचं रूट घ्यायचं रूट काय येईल 2/3 ह्याचा काय होईल हे सोडवलं तर तुम्हाला हे मिळतं आता हे बाजूला सोडून घ्या एवढं यावर सोडून बाजूला तेवढं मायनस 4/9 आहे प्लस 1/3 करा क्रॉस प्रोडक्ट 4 3 12 अधिक 9/27 यांची वजा केलं की 3 वजा 3/27 3 की 3 3 9 27 1/9 बरोबर आहे 1/9 मायनस इथे काय आलं मायनस 1/9
आता आपल्याकडे फॉर्म्युला तयार व्हायला लागला. कुठला फॉर्म्युला तयार व्हायला सांगा मला. 1 x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा कसा फॉर्म्युला तयार झाला बघा बरं. कसं झाला फॉर्म्युला तयार. इंटिग्रेशन काय होईल 1/3 ॲज इट इज इंटिग्रेशन 1 अपॉन हा p मायनस 2/3 चा स्क्वेअर मायनस मी काय लिहितो 1/3 चा स्क्वेअर इंटू dt. बरोबर का. 1/9 म्हणजे 1/3 चा स्क्वेअर. आता इथे कुठला फॉर्म्युला काय सांगा. 1 अपॉन x म्हणायचं व्हेरिएबल आहे टी व्हेरिएबल आहे x स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे इंटू dx काय फॉर्म्युला 1 अपॉन 2a इंटू लॉग इथं a मायनस x बरोबर काय असतं मायनस का प्लस. आता इथे काय येईल x मायनस a डिवाइडेड बाय प्लस a प्लस हा फॉर्म्युला इथं अप्लाय करा. सांगा मला हे फॉर्म्युला इथं अप्लाय करून इंटिग्रेशन 1 अपॉन 3 लॉग ऑफ काय 2a म्हणजे काय येतं 1 अपॉन 2a म्हणजे काय 2 इंटू 1/3 इंटू लॉग ऑफ x काय x p मायनस 2/3 मायनस a काय येतं 1/3. तुम्हाला वाटतं इथं मायनस मायनस प्लस होईल. तसं करू नका. ओरिजिनल फॉर्म्युला काय आपला कुठला s स्क्वेअर घ्यायचा आपण डिवाइडेड बाय काय येईल p मायनस 2/3 मायनस प्लस होईल फक्त 1/3 प्लस रेस सोडवा परत ते पुढे करता येईल तुम्हाला. हा सोडवता येईल काय हे छेद समान करणे सोडून घ्या तुम्हाला येईल ते. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एवढ्याचा. तर हे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. काय करता येईल बघा. जे दिलंय ते पहिल्यांदा आपण काय करू लिहू इंटिग्रेशन e⁻² दिलाय. थोडीशी आपण ऍडजस्टमेंट करत जाऊया. तर काय करता येईल इंटिग्रेशन हे e⁻x आहे आणि मी जरी असं लिहिलं 1 काय फरक पडला हा काय झाला फरक पडला e⁻x आहे इथे 1 ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणून काय होईल x/2 या दोन्हीचं काय होतं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय काय आहे डिवाइड बाय काय काय करता येईल डिवाइड बाय हा अंडर रूट मध्ये 1 अपॉन ex इथं e⁻x आहे डिनोमिनेटर आलं काय होईल 1 अपॉन e⁻x मायनस e⁻x तर काय असं जाईल इंटू dx. परत पुढं इंटिग्रेशन e⁻x काय आपल्याला 1/2 डिवाइडेड बाय बघा व्यवस्थित इथं. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेताय काय हा का सबट्यूशन करताय आधी काही करा सबट्यूशन करताय का आधी कसंही करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बरं चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या 1 मायनस e⁻x आणि e⁻x काय होईल e⁻x चा स्क्वेअर होईल किंवा e⁻x ते चालतं डिवाइडेड बाय e⁻x बरोबर का इंटू काय आलं इथं हा ह्याला e⁻x ला सेपरेट करू आणि वरचं हे करू कॅन्सल करून टाका. ह्याला रूट लेट चालतं बघा काय बघूया काय होतं याला सेपरेट करू. 1/2 म्हणजे काय 1/2 म्हणजे काय रूटच e⁻x काय आहे रूट आहे 1/2 म्हणजे काय असतं रूटच असतं. आता खाली जरी सेपरेट केलं आपल्याला शेवटचं सेपरेट रूट लावलं खाली सेपरेट रूट लावलं तर काय होतं बघा ह्याला सेपरेट रूट लावलं तर काय e⁻x नाही त्याचा स्क्वेअर होईल ह्याला सेपरेट लावलं चा रूट x चा सेपरेट इथे काय आहे dx. ही फक्त ऍडजस्टमेंटच आहे. कुठे इंटिग्रेशन असते इंटिग्रेशन लिहितो आपण शेवटपर्यंत आहे काय इंटिग्रेशन हे इंटिग्रेशन तर घ्यायला आहे इंटिग्रेशन. ही ऍडजस्टमेंट आपल्याला यायला पाहिजे ऍडजस्टमेंट शिकतोय आपण आणि प्रॅक्टिस करून येते. आता हे काय होईल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर वर जाईल वरती जाईल म्हणजे उलट मध्ये म्हणतो आपण त्याला काय म्हणजे इंटिग्रेशन इथं पहिलं काय आपल्याला e⁻x चा काय आहे रूट आहे ऑलरेडी तर ती खालचा वर जाईल म्हणजे काय होईल e⁻x होईल. परत डिनॉमिनेटरला काय येईल आपल्याला इंटिग्रेशन 1 मायनस e⁻x चा काय होईल इथं स्क्वेअर होईल इंटू काय झालं इथं dx झालं.
आता तुम्हाला आधीपासून माहित आहे 2 रूट मध्ये सारख्या गोष्टी आल्या त्याच्यापासून आपण एक गोष्ट तयार करू शकतो. म्हणजे 2 जर इथं √2 आणि √2 असेल तर मी याच्याबद्दल 2 लिहू शकतो. बरोबर आहे का? मी असं 2-3 वेळा सांगितलं त्याच्या आधी. तर त्याच्याबद्दल मी काय लिहू शकतो? इंटिग्रेशन e⁻x लिहू शकतो. आणि डिनोमिनेटरला काय येईल? 1 e⁻x चा काय आहे आपल्याकडे? स्क्वेअर आहे dx. काहीतरी सबस्टिट्यूशन पोट वगैरे काय करता येईल का? आता लिमिट सारखे दिसते, त्याचं डेरिव्हेटिव्ह वर आल्यासारखं वाटते. e⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? e⁻x असतं. मग आपण सबस्टिट्यूशन करूया. आता काय होईल मग? पुट e⁻x बद्दल काय पुट केलं मी? टी का टॅन टी पुट कर ना. टी करायचं करा येऊ का? म्हणजे काय होईल डेरिव्हेटिव्ह e⁻x dx बरोबर काय आलं? dt. आता आपल्याला परत फायनल व्हॅल्यू कशी पाहिजे? e⁻x बद्दल टी आहे, पण फायनल टी ची आपण e⁻x पुट करू. बघा चला काय ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो? e⁻x dx बद्दल dt लिहू शकतो. आता चला इंटिग्रेशन कसं आलं? dt अपॉन 1 t चा स्क्वेअर dt पण पुढे आहे. ओके, तर ह्याचा डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला झाला. डायरेक्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन dt अपॉन 1 चा स्क्वेअर मायनस t चा स्क्वेअर. म्हणजे काय फॉर्म्युला आपल्याकडे? इथं फॉर्म्युला आपल्याकडे इंटिग्रेशन काय अंडर रूट मध्ये 1 म्हणजे काय? ते x स्क्वेअर आहे, t चा स्क्वेअर. तो इथे काय मला x म्हणलं तरी चालतंय. x चा स्क्वेअर dx. काय फॉर्म्युला याचा? फॉर्म्युला काय याचा? साइन इनव्हर्स x अपॉन a प्लस c. तर इथं अप्लाय करा तो फॉर्म्युला. काय होईल मग? इंटिग्रेशन साइन इनव्हर्स x काय आपला x म्हणजे t आहे, a काय आपला 1 आहे प्लस c. पण टी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? टी ची व्हॅल्यू काय पुट केली आपण? e⁻x. म्हणजे आपले येणार होतं कशामध्ये यायला पाहिजे? साइन इनव्हर्स e⁻x प्लस c. हे तुमचं फायनल काय यायला पाहिजे? आन्सर यायला पाहिजे. ओके, अशा ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेलं असतं. इथं मायनस दिलेलं असतं, इथं मायनस दिलेलं असतं, इथं मायनस केलं असतं, इथं प्लस काहीतरी केलं. 4 ऑप्शन तुम्हाला तयार होतात. मस्त तुम्हाला सोडवायला यायला पाहिजे. ओके, घ्या फोटो काढून किंवा लिहून घेता का बघा कसं करतात.